का हलवते माहितीये का? याचे कारण आहे, पक्ष प्रचंड आहे तो, पण प्रामाणिक पक्षांची कमी आहे. काय ते? पक्ष भरमसाठ आहेत पण प्रामाणिक पक्षांची कमी आहे. प्रामाणिक पक्ष पण मिळतील पण इमानदारीने काम करणाऱ्या माणसांची कमी आहे. आणि वंचित बहुजन आघाडी पक्ष इमानदार, प्रामाणिक आणि माणसं इनामदार आहेत. म्हणून एवढंच म्हणतो, मी स्वतः लिहिलेला शेर आपल्या समोर मांडतो की तो एका लुकलुकणाऱ्या ताऱ्याचा भाग आहे. कोण तुम्हाला कळेल? तो त्या लुकलुकणाऱ्या भीम ताऱ्याचा भाग आहे, कारण नाव ताऱ्याचं प्रकाश आहे. तो लुकलुकणाऱ्या भीम ताऱ्याचा भाग आहे, कारण नाव ताऱ्याचं प्रकाश आहे. अरे बहुजनांच्या व्यथा तोच पुढे घेऊन जाईल. अरे कुणामध्ये ना अशी धमक आहे. आणि म्हणून सांगतो, प्रकाश आंबेडकर आपल्या भीमाच्या लेखाचा लेख आहे. आणि मित्रांनो, मी राहतो ठाण्यामध्ये, माझं नाव संतोष, मी राहिला ठाण्यामध्ये. साजनदादा, ठाण्यामध्ये संविधान दिनाच्या दिवशी बरं का, बघा पक्षाबद्दल मला राजकारण बोलायचं नाही पण विषय निघाला म्हणून बोलतोय. एक अमुक तमुक पक्ष होता, पक्षाचं नाव घेऊन मला तोंड खराब करायचं नाही. 2014 पासून मी चहा पण सोडलाय. एवढंच सांगतो. संविधान रॅली होती, बाबासाहेबांची संविधान रॅली होती. एक 50 लाखाच्या गाडीतून उतरली एक सुंदर नटी, सुंदर दिसणारी मुलगी, 20-25 वर्षाची असेल. जाडा भाडा थोबाडावर मेकअप थापलेला होता. आली, चिडचिड करायला लागली. एका कार्यकर्त्याने सांगितलं, कारण थोडीशी ट्रॅफिक जमा झाली होती, तो म्हणाला 5 मिनिटं थांबा, मी ट्रॅफिक क्लिअर करतो, आपण जाल. तेव्हा ती इंग्लिशमध्ये फडफडायला लागली. ती म्हणाली, व्हॉट इज दिस? त्याने सांगितलं, बाबासाहेबांच्या संविधान दिनाची रॅली आहे. मग तिने दुसरं वाक्य म्हटलं, व्हॉट इज आंबेडकर? हु इज द आंबेडकर? मित्रांनो, जेव्हा एखादी स्त्री म्हणते ना की बाबासाहेब आंबेडकर कोण आहेत, तेव्हा असंख्य वेदना हृदयावरती होतात. मला एवढंच म्हणायचं, अगं ताई, तू जन्माला येण्यापूर्वी तुझ्या भविष्याची तरतूद ज्या बापाने केली ना, तो बाप आहे ग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. इंग्रजी मधलं एक वाक्य फेकून मारलं म्हणजे लय अक्कल आली असं होत नाही. इथे खडा फेकून मारला ना, आमचं बारकं पोरगं पण फाडफाड इंग्लिश बोलतं. एवढं आम्ही शिकलो. आता माझं शिक्षण कमी नाही, जास्त नाही झालं, पण मी तिला उत्तर दिलं. तिने एक वाक्य म्हटलं, मी तिला 100 वाक्य फेकूनच्या तोंडावर मारली. ती म्हटली, हु इज आंबेडकर? तो लिसन टू केअरफुली. आय एम सेइंग दोज पीपल हु इज आंबेडकर. लिसन टू मी केअरफुली ऑन दिस स्टेज. आंबेडकर इज अ फ्लेम ऑफ लाईट. यू आस्क who is Ambedkar? अरे Ambedkar is a flame of light and Ambedkar is justice of warrior. Ambedkar is flame of light. Ambedkar is justice of warrior. Ambedkar is ink of constitution and Ambedkar is voice of oppressed. Ambedkar is symbol of knowledge. Ambedkar is father of modern India. That's called Ambedkar. So don't ask me again who is the Ambedkar. आणि कोणतरी भांडवळ म्हणाला होतं, नाव नाही माहिती, प्रेमाने लोक तडीपार म्हणतात त्याला. आंबेडकर आंबेडकर आंबेडकर, जितना बार आप नाम भगवान को लोगे स्वर्ग मिल जाएगा. अरे आम्हाला स्वर्गात जायची गरज काय? बापाने पृथ्वीवरच आम्हाला स्वर्गापेक्षा चांगलं दिलंय. एवढंच म्हणतो, इस भारत के मिट्टी का नाम है अंबेडकर. इस भारत के मिट्टी का नाम है अंबेडकर. अरे सदियों बाद मिली आजादी का नाम है अंबेडकर. माँ बहनों का सम्मान और हिफाजत का नाम है अंबेडकर. अरे भूखों की रोटी का नाम है अंबेडकर. मजदूरों के हाथों की ताकत का नाम है अंबेडकर. अरे संविधान देने वाले उस समता का नाम है अंबेडकर. मनुस्मृति को जलाने वाले उस आग का नाम है अंबेडकर. अरे फैशन नहीं, इस देश की पैशन है अंबेडकर. इस देश की पैशन है अंबेडकर. आणि मित्रांनो,